झाड त्याच्या फळावरून ओळखले जाते आणि मनुष्य त्याच्या कृतींनी. चांगले कृत्य कधीही लपून राहत नाही. त्याची पोचपावती कधी ना कधीतरी मिळतेच. काय आपण चांगली कृती करण्यास कटिबद्ध आहात? आम्हावर प्रीती करणाऱ्या आमच्या जिवंत परमेश्वराच्या पवित्र नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, बऱ्याच वेळा काय योग्य काय अयोग्य यामध्ये माणसाची चलबिचल होते. त्यावरच निर्णय अवलंबून असतो. निर्णय चुकला की पुढचे सर्व गणितच चुकून जाते आणि म्हणून योग्य कृती योग्य समयाला करणे आवश्यक असते. विश्वासणाऱ्यांच्या जीवनात अनेक क्षण येतात की नक्की काय करायचे. करिंथेतील मंडळीसमोर देखील हीच अडचण होती. परंतु पौलाने आपल्या पत्राद्वारे त्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण केले. आजच्या अध्ययनात आपण पाहण्याचा प्रयत्न करू की विश्वासणाऱ्यांच्या जीवनाकडून कोणत्या गोष्टी देव अपेक्षित करतो. तर मग चला प्रियांनो, अधिक वेळ न दवडता आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही करिंथकरास पहिले पत्र ह्याच्या 10व्या अध्यायाच्या 21 पासून पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत. आम्ही पाहत आहोत की पॉल कशा प्रकारे आम्ही ख्रिस्ती जीवनामध्ये चालावे ह्याविषयी सांगत आहे. तो सांगतो की जे तुम्ही ख्रिस्ताच्या प्याल्याची सहभागिता करता ते तुम्ही भूतांशी सहभागिता करू शकत नाही. प्रभूच्या मेजावर प्रभुभोजनासाठी यायचे असेल तर तुम्ही स्वतःला भूतांच्या पूजेपासून दूर ठेवायला पाहिजे. 21व्या वचनात तो म्हणतो, 10वा अध्याय 21वं वचन, तुमच्याने प्रभूचा प्याला व भूतांचाही प्याला पिववत नाही. प्रभूच्या मेजावरचे व भूतांच्याही मेजावरचे तुमच्याने खाववत नाही. ह्याकरिता विश्वासणाऱ्याने आपले हृदय नीट शोधले पाहिजे. 22व्या वचनात तो म्हणतो, आपण प्रभूला ईर्षेस पेटवितो काय? आपण त्याच्यापेक्षा अधिक शक्तिमान आहो काय? पॉल आता या विभागाच्या सुरुवातीला ख्रिस्ती स्वातंत्र्याविषयी जे म्हणाला होता त्याकडे परत वळत आहे. 23व्या वचनात तो म्हणतो, मला सर्व गोष्टींची मोकळीक आहे, तरी सर्व गोष्टी हितकारक असतातच असे नाही. मला सर्व गोष्टींची मोकळीक आहे, तरी सर्व गोष्टी उन्नती करीतातच असे नाही. ज्या गोष्टींविषयी पवित्र शास्त्र मौन धरते व ज्या काही गोष्टींविषयी योग्य किंवा अयोग्य असा प्रश्न आमच्यासमोर उभा आहे, अशांविषयी पॉल म्हणतो की त्याला मोकळीक आहे. या गोष्टी त्याच्यासाठी कायदेशीर आहेत, परंतु त्या वृद्धी करणाऱ्या नाहीत. यासाठी त्यामुळे एखादा अशक्त विवेकभावाचा विश्वासणारा अडखतो. तो म्हणतो, सर्व गोष्टी करण्याची मला मोकळीक आहे, परंतु सर्व गोष्टी वृद्धी करीत नाहीत, म्हणजे त्या मला विश्वासात वाढवित नाहीत. त्याला जणू असे म्हणायचे आहे की पुष्कळ गोष्टी करण्याची त्याला मुभा आहे, परंतु देवाच्या वचनाची सेवा करण्यासाठी त्या गोष्टी निरुपयोगी आहेत. विश्वासात वाढण्यासाठी त्यांचा उपयोग होत नाही. श्रोत्यांनो, उदाहरणार्थ एखाद्या देवाच्या सेवकाच्या पत्नीला भरतकाम, विणकाम किंवा कलाकसुरीच्या वस्तू बनविण्याची मुभा आहे, परंतु ती जर समर्पित ख्रिस्ती जीवन जगत असेल व सेवेमध्ये गुंतलेली असेल तर या गोष्टी तिची आध्यात्मिक वृद्धी करू शकत नाहीत, म्हणून ती त्या करणे टाळेल. परमेश्वराने दिलेला मौल्यवान वेळ त्याच्या सेवेसाठी ती खर्च करेल. तिच्या अशा वागण्यामुळे विश्वासात दुबळे असलेल्या स्त्रियांनाही सेवा करण्याची, देवाच्या वचनात वाढण्याची स्फूर्ती मिळेल. पॉल हेच तत्व आमच्यासमोर पुन्हा आणि पुन्हा मांडत आहे. पुढे तो म्हणतो, पुढच्या वचनात मी आपणाकरिता वाचत आहे, 24व्या वचनात, कोणीही आपलेच हित पाहू नये तर दुसऱ्याचे पाहावे. ख्रिस्ती व्यक्तीला ख्रिस्तामध्ये पुष्कळ मोकळीक आहे, तथापि त्याने आधी दुसऱ्याचे हित पाहिले पाहिजे. म्हणून ख्रिस्ती जीवनाचे मार्गदर्शन मुख्यतः ख्रिस्ती स्वातंत्र्याद्वारे होऊ नये किंवा ख्रिस्ती व्यक्तीने स्वतःच्या मोकळीकतेचा उपयोग करताना आधी दुसऱ्याच्या हिताचा विचार करावा.
ह्या मोकळीकतेला प्रीतीचे बंधन आहे. तिला प्रीतीची मर्यादा आहे. ख्रिस्ती व्यक्तीचे जीवन व त्याचे स्वातंत्र्य कायदे कानून यांनी बांधलेले नाही. त्याच्यावर कडक नियम लादण्यात आलेले नाहीत, तर त्याच्यावर प्रीतीची मर्यादा आहे. ख्रिस्ती व्यक्तीने स्वतःचा इतरांवर काय प्रभाव पडतो व काय परिणाम होऊ शकतो याची काळजी घेतली पाहिजे. पौलाने हाच विचार या ठिकाणी मांडला. 25 आणि 26 वचनात तो म्हणतो, बाजारात खाटीक जे काही विकतात ते ससद विवेक बुद्धीने चौकशी न करिता खा, कारण पृथ्वी व तिजवर जे काही भरले आहे ते परमेश्वराचे आहे. श्रोत्यानो, ख्रिस्ती व्यक्ती देवाच्या संपूर्ण निर्मितीचा आनंद लुटू शकते. सृष्टीचे सौंदर्य, सृष्टीचे उत्पादन दोन्हीचा आनंद हे लुटू शकतात. देवाने त्या गोष्टींची त्याच्यासाठी तरतूद केली आहे. पॉल पुढे एक अतिशय व्यावहारिक सूचना त्यांना देतो. जेव्हा त्यांच्या समोर मांसाहारी पदार्थ कोणी वाढला असेल तर त्याला त्यांनी ते मांस कोठून आणले असा प्रश्न विचारू नये. अशा प्रसंगी प्रश्न न विचारणे उत्तम. पॉल पुढे एक व्यावहारिक उदाहरण देतो. 27व्या वचनात, विश्वास न ठेवणाऱ्यांपैकी कोणी तुम्हाला जेवावयाला बोलाविले आणि तुमची जाण्याची इच्छा असली तर जे काही तुमच्या पुढे वाढतील ते ससद विवेक बुद्धीने चौकशी न करता खा. जर अविश्वासणाऱ्याकडे तुम्हाला भोजनासाठी बोलावले असेल तर तुमच्यासमोर जे वाढले असेल ते खा, त्याविषयी प्रश्न विचारू नका. 28वं वचन, परंतु कोणी तुम्हाला सांगितले की हा नैवेद्य आहे, तर ज्याने हे सुचविले त्याच्या खातर व ससद विवेक बुद्धी खातर खाऊ नका. या ठिकाणी दुसरे तत्व पॉल मांडत आहे. हे तत्व एका नवीन गोष्टीशी संबंधित आहे. पौलाने सर्व खाण्याचा व प्रश्न न विचारण्याचा सल्ला दिला. परंतु जर समजा तुमच्याबरोबर दुसरी एखादी व्यक्ती पंक्तीस बसली असेल व ती तुम्हाला जेवताना पाहून म्हणाली की हे मांस मूर्तीला वाहिलेले होते किंवा हा मूर्तीपुढचा नैवेद्य आहे, तर त्यावेळेस ते जेवण न करणे योग्य आहे. यासाठी नाही की ते खाणे चुकीचे आहे, तर ज्या माणसाने ती गोष्ट तुम्हाला दाखवून दिली त्या माणसाचा विश्वास दुखावला जाऊ नये याकरिता ते भोजन न करणे योग्य होईल. श्रोत्यानो, पॉल म्हणत आहे की तुमच्या विवेक भावासाठी नाही तर त्या माणसाच्या विवेक भावासाठी ते अन्न न खाणे योग्य. असा काही नियम नाही की तुम्ही मांस खाऊ नये, परंतु तुमची त्या भावाविषयी, त्याच्या दुबळ्या विवेक भावाविषयी काळजी आणि प्रीती यांच्या खातर ते अन्न तुम्ही खाऊ नये. एकदा एके ठिकाणी एका सेवकाला भोजनाचे निमंत्रण होते आणि त्यांनी ते स्वीकारले. भोजनाच्या वेळेस त्या सेवकाला त्यांनी एक विशेष पेय दिले. त्यांनी त्याची चव घेतली तेव्हा त्या देवाच्या सेवकाच्या लक्षात आले की त्या पेयात अल्कोहोलचे काही प्रमाण आहे. त्यांनी तो पेला ठेवून दिला. त्या यजमानाजवळ दिलगिरी व्यक्त करून म्हटले की ते पेय पिऊ शकत नाहीत, कारण त्यामध्ये अल्कोहोल आहे व ख्रिस्ती व्यक्ती ते पिऊ शकत नाही. त्यांच्या या बोलण्यामुळे जमलेल्या पाहुण्यांमध्ये थोडे तणावाचे वातावरण निर्माण झाले, परंतु यात सेवकाने स्वतःचा मुद्दा त्यांना पटवून दिला. श्रोत्यानो, या ठिकाणी प्रश्न हा आहे की ते पेय इतर लोकांप्रमाणे प्राशन करण्याची सेवकाला मोकळीक नव्हती काय? त्यांना मोकळीक होती, परंतु त्यांची स्वतःची साक्ष आहे व ती टिकवून ठेवणे त्यांच्यासाठी त्या ठिकाणी आवश्यक होते. त्यांच्या एखाद्या कृतीने दुसऱ्याच्या दुबळ्या विवेकभावासाठी अडखळ निर्माण होऊ नये याची काळजी घेणे त्यांच्याकरिता त्यावेळेला फार महत्त्वाचे होते. काही ख्रिस्ती लोक अगदी कडक नीतिनियम लावून घेतात व इतरांनाही ते तसेच लावून देण्याचा प्रयत्न करतात. मी अमुक गोष्ट करीत नाही, तुम्ही देखील ती गोष्ट करता कामा नये असे ते ठामपणे सांगतात. तथापि त्यांचा हेतू प्रीतीपूर्ण असेल तर हीच गोष्ट ते वेगळ्या प्रकारे सांगू शकतील. श्रोत्यानो, दुसऱ्या विश्वासणाऱ्यांसाठी प्रीती ही ख्रिस्ती वर्तनाची प्रेरणा असायला हवी. 29वं वचन पहा, येथे मी जिला ससद विवेक बुद्धी म्हणतो ती तुझी नव्हे तर त्याची, कारण माझ्या मुक्ततेचा निर्णय दुसऱ्याच्या ससद विवेक बुद्धीने का व्हावा? अशक्त भावाकडून माझ्या वागण्यावर बंधन का यावे असा प्रश्न विचारून तो पुढे 30व्या वचनात म्हणतो, मी आभारपूर्वक खात असेन तर ज्याविषयी मी आभार मानतो त्याविषयी माझी निंदा का व्हावी? दुसऱ्याच्या विवेक भावावरून माझा न्याय व्हावा हे कितपत योग्य आहे?
आणि या दोन्ही प्रश्नांची उत्तरे तो पुढच्या वचनात कशा प्रकारे देतो पहा. 31व्या वचनात तो म्हणतो, म्हणून तुम्ही खाता पिता किंवा जे काही करिता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. श्रोत्यानो, या ठिकाणी पॉल काही विशेष तत्वे आमच्यासमोर मांडत आहे. हेही तत्व ख्रिस्ती मोकळीकतेच्या संदर्भात आहे. या तत्वांपैकी पहिले तत्व असे आहे, सर्व गोष्टी करण्याची मला मोकळीक आहे, परंतु सर्व गोष्टी माझ्याकरिता योग्य आहेत असे नाही. नंतर दुसरे तत्व असे आहे, सर्व गोष्टी करण्याची मला मुभा आहे, पण सर्व गोष्टी माझी वृद्धी करीत नाहीत. आणि आता करिंथकरास पहिले पत्र 10 अध्याय 31व्या वचनामध्ये तो तिसरे तत्व आमच्या समोर मांडतो. तो म्हणतो, तुम्ही खाता किंवा पिता किंवा काहीही करता तर सर्व गोष्टी देवाच्या गौरवासाठी करा. मला वाटतं श्रोत्यानो, प्रत्येक विश्वासणाऱ्याने आपले वर्तन कसे आहे हे या विधानाच्या द्वारे ठरवावे. त्याने असे म्हणू नये की मी ही गोष्ट करावी की न करावी, तर त्याने असे म्हणावे की ही गोष्ट मी देवाच्या गौरवासाठी करू शकतो काय, किंवा माझ्या या विशिष्ट कृतीमुळे देवाचे गौरव होईल काय. दुर्दैवाने असे काही लोक आहेत की ते देवाच्या गौरवासाठी मंदिरात जात नाहीत, तर ते तेथे जातात कारण त्यामुळे त्यांना दुसऱ्यांवर टीका करता येते. श्रोत्यानो, मंदिरात जाण्यामागे कोणाचा तसा हेतू असेल तर त्या व्यक्तीने मंदिरात जाऊ नये, त्याने घरीच राहावे. विश्वासणारा जे काही करीतो तो सर्व देवाच्या गौरवासाठी त्याने करावे, हे महत्त्वाचे आहे. पौलाचे तत्व आहे की ख्रिस्ती माणसाला सर्व गोष्टींची मोकळीक आहे, परंतु सर्व गोष्टी त्याच्यासाठी उपयोगी नाहीत. सर्व गोष्टींनी त्याची वृद्धी होत नाही व प्रत्येक विश्वासणाऱ्याने तो जे काही करतो ते देवाच्या गौरवासाठी करावे. मला वाटतं श्रोत्यानो की ख्रिस्ती मोकळीकतेविषयी असलेले हे पौलाचे तत्व 3 गोष्टींशी संबंधित आहे. स्वतःच्या वृद्धीविषयी, दुसऱ्याच्या विवेकभावाविषयी व तिसरे देवाच्या गौरवाशी. पौल पुढे 32व्या वचनात म्हणतो, यहुदी, हेलेनी व देवाची मंडळी ह्यांच्यापैकी कोणालाही अडकविणारे होऊ नका. या ठिकाणी पौल संपूर्ण जगाचे 3 विभाग पाडत आहे. यहुदी, यहुदीतर आणि देवाची मंडळी म्हणजे विश्वासणारे लोक, ख्रिस्ती लोक. यातील लोकांची वेगवेगळी मते असतात. उदाहरणार्थ, डुकराचे मांस खाणे यहुदी व्यक्तीला न आवडणारे आहे. एखादा यहुदी व्यक्तीला जेवायला बोलावून त्याच्यासमोर शिजवलेले डुकराचे मांस ठेवणे म्हणजे त्याचा अपमान करण्यासारखे आहे. विश्वासणाऱ्याने इतरांवर अशी प्रीती केली पाहिजे की त्याच्या कृतीने त्यांची मने दुखावल्या जाणार नाहीत. तसेच अनेक यहुदी तर असे आहेत की त्यांच्या काही विशिष्ट कल्पना आहेत. त्या सर्वांबाबतीत त्यांना खुश ठेवणे विश्वासणाऱ्याला अशक्य आहे. तरीही त्यांची मने शक्यतो दुखावणार नाहीत असे विश्वासणाऱ्याने वागले पाहिजे. तसेच जे देवाच्या मंडळीपैकी आहेत त्यांचेही मन न दुखावण्याची विश्वासणाऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे. बंडखोर वृत्तीच्या तरुणांना प्रस्थापित मंडळीच्या विरुद्ध काहीतरी कृत्य करायला आवडते व प्रस्थापित मंडळी असे कृत्य चालून घेत नाही हे आपल्या पाहण्यात आलेच असेल. श्रोत्यानो, पुष्कळदा त्यामुळे मंडळीमध्ये फूट पडते, मंडळीमध्ये गैरसमज होतात आणि देवाचे कार्य त्या ठिकाणी होत नाही. गेले रे गेले माझे आज
33 वचन, तर जसे मी सर्व गोष्टीत सर्वांना संतोषवितो आणि त्यांचे तारण व्हावे म्हणून स्वतःचे हित न पाहता पुष्कळ जणांचे हित पाहतो, तसे तुम्हीही करा. म्हणजे श्रोतानो, आपण विश्वासणारे जे काही करू ते देवाच्या गौरवासाठी करूया. पॉल म्हणतो त्याप्रमाणे तुम्ही खाता किंवा पिता किंवा काहीही करता तर सर्व गोष्टी देवाच्या गौरवासाठी करा. म्हणजे जे काही कृत्य विश्वासणारा करेल त्या कृत्याच्या मागे देवाला गौरविण्याचा हेतू असायला हवा. जर कोणी विश्वासणारी बहीण भांडी घासत असेल किंवा फरशी पुसत असेल तर ती त्यामध्ये देवाचे गौरव करू शकते. किंवा एखादा विश्वासणारा जर गवत कापत असेल किंवा खड्डा खणत असेल तर तो त्याद्वारे देवाचे गौरव करू शकतो. तुम्ही काय करता हे महत्त्वाचे नाही श्रोतांनो, परंतु जे काही करता त्याद्वारे देवाचे गौरव होणार नसेल तर तुम्ही ते काम करू नये. आमची कृत्ये अशी असायला हवीत की आमच्याकडे पाहणाऱ्याने आमच्या स्वर्गीय पित्याचे गौरव करावे. आमचे जीवन जगाच्या समोर अशा प्रकारची साक्ष व्हायला पाहिजे की जे हरवलेले आहेत त्यांचे तारण व्हावे, त्यांनी ख्रिस्ताजवळ यावे. आमच्या बोलण्यापेक्षा आमच्या कृतीतून देवाचे गौरव प्रगट व्हायला पाहिजे. आमच्या देवाच्या सेवेपेक्षा आमचे वर्तन आमच्यामध्ये ख्रिस्ताला किती उंच करते हे महत्त्वाचे आहे. येशूने योहान कृष्णवर्तमान 3 अध्याय आणि 14 वचनात म्हटले, जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे. या ठिकाणी स्पष्ट आहे श्रोतांनो की मनुष्याचा पुत्र म्हणजे खुद्द प्रभू येशू. आम्ही जर पवित्र शास्त्रावर आधारित हस्तपत्रिका वाटत असू तर त्यापेक्षा आमच्या वर्तनाद्वारे ख्रिस्ताची शिकवण प्रगट करणे अधिक महत्त्वाचे आहे. ज्या हस्तपत्रिका आपण वाटू त्यांच्यापेक्षा आमच्या जीवनाचे पुस्तक लोक अधिक चांगल्या प्रकारे वाचतात. म्हणून हस्तपत्रिका वाटणे चांगले आहे. त्यासोबत स्वतःचे जीवनही तितकेच देवाला गौरव देणारे असायला हवे. श्रोत्यानो, आज स्वतःच्या जीवनाकडे पहा आणि हे लक्षात आणा की काय तुमच्या कार्याद्वारे, तुमच्या बोलण्याद्वारे, तुमच्या कार्यालयामध्ये, तुमच्या समाजामध्ये, शेजाऱ्या-पाजाऱ्यांमध्ये, मंडळीमध्ये देवाचे गौरव होत आहे किंवा नाही. जर होत नसेल तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुधारणूक करून घ्यायची आहे. तुम्हाला परिवर्तित होण्याची आवश्यकता आहे. आणि जर देवाला गौरव मिळत आहे तर देवाची स्तुती असो. कारण श्रोत्यांनो, आमचं जीवन देवाकरिता महत्त्वाचं आहे, देवाकरिता मूल्यवान आहे. लक्षात ठेवा की एकच जीवन आहे. पुन्हा दुसऱ्यांदा आम्हाला जीवन मिळणार नाही. म्हणून ह्याच जीवनात आम्ही आमच्या जीवनाच्याद्वारे, कार्यांद्वारे, वर्तणुकीद्वारे, व्यवहाराद्वारे देवाचं गौरव करूया. आता आपण 11व्या अध्यायाकडे वळत आहोत. ख्रिस्ती मोकळीकतेविषयी चर्चा करणाऱ्या या विभागातले शेवटचे वचन करिंथकरास पहिले पत्र 11वा अध्याय आणि पहिले आहे. हे वचन सांगते, जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणार आहे तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा. पॉल विश्वासणाऱ्यांना त्याचे अनुकरण करणारे होण्यासाठी बोलावत आहे. पॉल या वाक्याच्याद्वारे केवढी मोठी साक्ष देतो. आम्हाला पौलासारखे आदर्श ख्रिस्ती जीवन जगणारे ख्रिस्ती पुढारी हवे आहेत, ज्यांच्या वागण्याने अनेक अविश्वासणारे प्रभूकडे येऊ शकतील. श्रोत्यांनो, आमची तरुण पिढी पॉल सारखे आदर्श समोर असावेत अशी अपेक्षा बाळगते. त्या गोष्टीची सुरुवात तुम्ही व मी पौलाकडे पाहून त्याचे अनुकरण करून का करू नये? करिंथकरास पहिले पत्र 8 ते 10 अध्याय आणि 11वा अध्याय पहिले वचन ह्यामध्ये ख्रिस्ती मोकळीकतेविषयी आम्ही शिकलो. आमच्या वागण्याने यहुदीतर व देवाच्या मंडळीतील कोणाला अडखण होऊ नये. आमच्या कृतीने जर आमची वृद्धी होत नसेल तर ती करू नये व जे काही आम्ही करतो ते देवाच्या गौरवासाठी करावे. हे महत्त्वाचे 3 तत्व आम्ही शिकलो. श्रोत्यांनो, 11व्या अध्यायामध्ये पौलाने स्त्रियांचा पोशाख कसा असावा व प्रभुभोजनाविषयी कोणती काळजी घ्यावी याविषयी स्पष्टीकरण दिले. याविषयी करिंथातील मंडळीने पौलाला विचारले होते. कदाचित तुमच्यापैकी कोणी आता म्हणत असेल की काय परमेश्वर स्त्रियांच्या पोशाखा इतक्या लहान सहान गोष्टींविषयी सूचना देतो? स्त्रिया काय पोशाख करतात किंवा पुरुष आपले केस कापतात की नाही यासारख्या क्षुद्र गोष्टींकडे परमेश्वर निश्चित लक्ष देत नसावा असे म्हणणे चुकीचे आहे. पवित्र शास्त्र आमच्या समोर हे स्पष्ट करते की परमेश्वराला आमच्या पोशाखाविषयी, केशभूषेविषयी रुची आहे. परमेश्वर आम्हाला सांगतो की तुमच्या डोक्यावरचे केसही मोजलेले आहेत. श्रोत्यांनो, आमच्या डोक्यावर किती केस आहेत हे त्याला माहीत आहे. त्याला याबाबतीत
व इतरही अनेक संबंधित बाबींमध्ये रुची आहे. आमच्या जीवनातल्या अगदी बारीक सारीक तपशिलांवर त्याची देखरेख करणारी नजर असते. तुम्ही वर्तमानपत्रावर, मासिकावर नजर टाकली किंवा रेडिओ, TV सुरू केला तर तुमच्या लक्षात येईल की स्त्री पुरुषांच्या पोशाखाचे वर्णन करण्यासाठी वापरण्यात आलेली जागा किंवा वेळ इतर कोणत्याही बाबींपेक्षा अधिक असते. प्रभू परमेश्वरालाही त्याविषयी काही म्हणायचे आहे. दुसरं वचन सांगतं, 11वा अध्याय 2रं वचन, तुम्ही सर्व गोष्टीत माझी आठवण करिता आणि मी तुम्हाला सांगून ठेवलेले विधी जशाचे तसे दृढ पाळता, ह्याबद्दल मी तुमची वाहवा करीतो. श्रोत्यानो, आतापर्यंत पौलाने करिंथकराची कोणत्याही बाबीकरिता स्तुती केली नाही, परंतु तो आता एका गोष्टीकरिता त्यांची स्तुती करतो. तो त्यांची स्तुती करतो कारण त्यांनी त्यांच्या प्रार्थनेत पौलाची आठवण ठेवली व इतरही बाबतीत त्याची आठवण ठेवून पौलाने घालून दिलेले नियम त्यांनी पाळले. आता 3रं वचन पहा, प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे, स्त्रीचे मस्तक पुरुष आहे आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे, हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे. श्रोत्यानो, आजकाल असे अनेक पुरुष आहेत की ज्यांना या वचनाच्या मधल्या भागावर म्हणजे स्त्रीचे मस्तक पुरुष आहे या वाक्यावर भर द्यायला आवडते. परंतु या मोठ्या वाक्याचे 3ही भाग आपण वेगवेगळे न करता एकत्र वाचले तर त्यांचा विपरीत अर्थ होणार नाही. या वाक्यातून पॉल आणखीन एक मोठे तत्व आमच्यासमोर मांडत आहे. ते असे की हा अधिकार सुव्यवस्थेसाठी आहे, गोंधळ माजवण्यासाठी नाही. थेसलनिकाकरास पत्र, पहिले पत्र 4था अध्याय 11व्या वचनाचा पहिला भाग सांगतो, बाहेरच्या लोकांबरोबर सभ्यतेने वागावे आणि तुम्हास कशाचीही गरज पडू नये म्हणून आम्ही तुम्हास आज्ञा केल्याप्रमाणे स्वस्थ राहावे. श्रोत्यानो, पौलाच्या म्हणण्यानुसार आम्ही शांत बसायला हवे. मला वाटतं की पवित्र शास्त्र ज्या गोष्टीवर भर देते त्यावर आम्ही सुद्धा भर दिला पाहिजे. आम्हाला नेतेपणाच्या प्रशिक्षणाची गरज नाही. आम्हाला ख्रिस्तीत्वाला अनुसरणारे व त्याप्रमाणे वागणारे लोक हवे आहेत. तीच गोष्ट आमच्यासाठी महत्त्वाची आहे. या वचनामध्ये महत्त्वाचा शब्द आहे मस्तक. प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे आणि स्त्रीचे मस्तक पुरुष आहे आणि ख्रिस्ताचे मस्तक परमेश्वर आहे. मस्तक शरीराचा तो भाग आहे जो संपूर्ण शरीराला मार्गदर्शन देतो. हे वचन असे म्हणत नाही श्रोत्यानो की प्रत्येक ख्रिस्ती पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे. या ठिकाणी पुरुष हा शब्द सर्व पुरुष जातीसाठी वापरण्यात आला आहे. वचन असे सांगते, प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे. प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्ताने असावे ही साहजिक व योग्य अशी व्यवस्था आहे. जोपर्यंत पुरुषाचे मस्तक ख्रिस्त नाही तोपर्यंत तो सामान्य पुरुष नाही. काही माणसांवर दारू प्रभुत्व करते, काहींवर तीव्र भावना प्रभुत्व करतात, तर काहींवर दैहिक गोष्टी प्रभुत्व करतात. परंतु पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की प्रत्येक पुरुषावर ख्रिस्ताचे प्रभुत्व असायला हवे. संत ऑगस्टिनने म्हटले, जोपर्यंत प्रभूमध्ये आम्हाला स्वस्थता मिळत नाही तोपर्यंत आमची अंतकरणे अस्वस्थ असतात. जोपर्यंत ख्रिस्ताला मस्तक केले जात नाही तोपर्यंत प्रत्येक पुरुषाचे अंतकरण अस्वस्थ असते. श्रोत्यानो, मी आपणाला प्रश्न विचारू इच्छिते की काय ख्रिस्त तुमचा मस्तक आहे? प्रत्येक पुरुषाने स्वतःला हा प्रश्न विचारावा. जर अद्यापही ख्रिस्ताला आपण जीवन समर्पित केलेले नाही, ख्रिस्त आपल्या जीवनाचा प्रभू आणि स्वामी नाही, तर आज परमेश्वर आपणाला संधी देत आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव आणि ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, माझी खात्री आहे की आज आपल्याला महत्त्वपूर्ण गोष्टी समजल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही स्वतःचेच हित न पाहता पुष्कळ जणांचे हित पाहावे. दुसरी गोष्ट, आम्ही जे काही करतो ते सर्व देवाच्या गौरवासाठी करावे. तिसरी गोष्ट, आम्ही कोणालाही अडखळण होऊ नये. प्रियांनो, या गोष्टी आमच्या म्हणजेच विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये असणे आवश्यक आहे. देवाचे गौरव या गोष्टींमधून होणार आहे. म्हणून
आपण हे सर्व कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न करू. देवाकडे आपण सहाय्य मागूया, ज्याद्वारे आमचे अशक्तपण दूर होईल. आपण प्रार्थना करू. प्रभू परमेश्वर देव बाप्पा, तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो बाप्पा. प्रभूजी, तू आम्हाला संधी देतोस. आम्ही तुझ्या जवळ यावं, तुझ्या वचनांच्याद्वारे आम्ही शिकावं. आणि होय प्रभू परमेश्वर देव बाप्पा, ही सर्व मार्गदर्शनं आम्ही स्वीकारावीत. आमच्या अंतःकरणामध्ये ती खोलवर रुजावी, ठसावी आणि प्रभूजी आमच्या प्रत्येक कृतीमधून ती व्यक्त केली जावीत. यासाठी प्रभूजी आम्ही तुला सहाय्य मागतो. प्रभूजी, आम्हाला ठाऊक आहे आम्ही अशक्त आहोत, आम्ही चुकणारे आहोत. परंतु बापा, ज्यावेळेस तू आमच्याबरोबर आहेस, आम्हाला कोणत्याही गोष्टीची काळजी करण्याचं कारण नाही. कारण प्रत्येक गोष्ट योग्यरीतीनं करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य करणारा आमचा देव आहेस. आणि म्हणून प्रभूजी, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत असतानाच आम्ही आमचं जीवन तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करतो. तू आमचा स्वीकार कर आणि तू आम्हाला आशीर्वादित कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त महान याच्या गोड आणि गौरवी नावात हे प्रार्थना केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. तुम्हाला पूर्णता लाभो, समाधान मिळो आणि येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.